नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आज 27 मे आहे। बघा आज आपल्याकडे बघा शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच या ठिकाणी आज आपल्याकडे बघा टेट परीक्षा झाली होती। तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आले होते तर या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून शिक्षक खालीलपैकी कसा असावा लागतो। बघा मानसशास्त्रीय बघा दृष्टिकोनामधून शिक्षक खालीलपैकी कसा असावा लागतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, प्रेमळ व समजूतदार। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मानसशास्त्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होत नाही। बघा मानसशास्त्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये होत नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, स्थापत्य। बघा या शास्त्रामध्ये मानसशास्त्राचा बघा या ठिकाणी उपयोग हा होत नाही। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सृजनशील बघा व्यक्तीची ओळख खालीलपैकी काय असते। बघा सृजनशील बघा व्यक्तीची ओळख खालीलपैकी काय असते। बघा अशा प्रकारचा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, नवीन कल्पनांची बघा निर्मिती। बघा या ठिकाणी सृजनशील या ठिकाणी व्यक्तीची ओळख असते। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, उपयोजनात्मक बघा मानसशास्त्राचे सर्वाधिक महत्त्वाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते असते। बघा उपयोजनात्मक मानसशास्त्राचं बघा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं असते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, प्रत्यक्ष बघा उपयुक्तता। बघा या ठिकाणी उपयोजनात्मक या ठिकाणी मानसशास्त्राचं सर्वात या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी हे वैशिष्ट्य असते। प्रश्न क्रमांक 5 बघा, व्यक्तिमत्वाचा अर्थ खालीलपैकी काय असतो। बघा व्यक्तिमत्वाचा अर्थ खालीलपैकी काय असतो। बघा अशा बघा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, व्यक्तिमत्वाचा अर्थ खालीलपैकी काय असतो। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, व्यक्तीचे वर्तन, भावना, विचार। बघा यांचा या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी परिणाम म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी अर्थ असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, मनोबल या संकल्पनेचा अर्थ खालीलपैकी काय आहे। बघा मनोबल या संकल्पनेचा अर्थ खालीलपैकी काय आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास। बघा या ठिकाणी मनोबल या ठिकाणी या संकल्पनेचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी काय समाजासाठी या ठिकाणी अभिशाप आहे। बघा खालीलपैकी काय समाजासाठी या ठिकाणी अभिशाप आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, दारिद्र्य। बघा ही संकल्पना या ठिकाणी समाजासाठी या ठिकाणी अभिशाप या ठिकाणी असलेली ती संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, आपल्याला या ठिकाणी बघा विचारले, आपल्याला बघा आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन हा वायू खालीलपैकी कुठून मिळतो। बघा आपल्याला आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन बघा हा वायू खालीलपैकी कुठून मिळतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, वनस्पती। बघा वनस्पती आणि झाड यांच्यापासून बघा प्रामुख्याने आपल्याला ऑक्सिजन या ठिकाणी हा वायू मिळत असतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी काय परिवर्तनशील शिक्षणाच्या कार्याचं प्रतिनिधित्व करते। बघा खालीलपैकी कोणती बघा संकल्पना परिवर्तनशील शिक्षणाच्या बघा कार्याचे प्रतिनिधित्व या ठिकाणी करत असते। बघा या ठिकाणी वरीलपैकी बघा सर्व ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचा भाग खालीलपैकी कोणता। बघा भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचा भाग खालीलपैकी काय। बघा सर्वात दक्षिणेकडचा भाग खालीलपैकी कोणता आहे। बघा कन्याकुमारी बघा हा भारतामध्ये या ठिकाणी सर्वात या ठिकाणी दक्षिणेकडचा तो भाग आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, रबराचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते। बघा रबराचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते। बघा रबराचं बघा सर्वाधिक बघा हे उत्पादन या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये रबराचं सर्वाधिक बघा हे उत्पादन या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक 12 बघा, बघा या ठिकाणी आपल्याला
पोट बरोबर बघा अन्न आहे, तर इंजिन बरोबर खालीलपैकी कोणता शब्द येईल बघा. पोट बरोबर अन्न आहे, तर इंजिन बरोबर खालीलपैकी कोणता शब्द येईल. बघा या ठिकाणी शब्दमालिका या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा इंजिन बरोबर बघा इंधन या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची अधिक तीव्रता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असते बघा. पृथ्वीच्या बघा गुरुत्वाकर्षणाची सर्वात अधिक तीव्रता खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी असते. बघा पृथ्वीच्या बघा विचारले गुरुत्वाकर्षणाची सर्वाधिक बघा ही तीव्रता, तर या ठिकाणी ध्रुव बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ध्रुवावर बघा या ठिकाणी सर्वात अधिक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची या ठिकाणी अधिक या ठिकाणी तीव्रता असते. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी आपल्याला पुढील मन पूर्ण करायचे आहे. बघा या ठिकाणी एक मन आहे, या ठिकाणी बघा रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द येईल अशा प्रकारचा बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. आती तेथे बघा सोपा प्रश्न आहे. आती तेथे बघा माती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला पुढीलपैकी जोड शब्द पूर्ण करायचा आहे. बघा केर या ठिकाणी शब्द आहे, तर पुढील या ठिकाणी जोड शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा पसारा, कुसळ, कचरा, करवंद. बघा केर कचरा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा भारतामध्ये विचारले सर्वात अधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा भारतामध्ये विचारले सर्वात अधिक बघा वनक्षेत्र जंगल क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे. तर मध्य प्रदेश बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा त्रिकोणाच्या कोनाची बेरीज खालीलपैकी किती असते. बघा त्रिकोणाच्या कोनाची बघा बेरीज खालीलपैकी किती असते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील 180 अंश या ठिकाणी बघा त्रिकोणाच्या कोनाची या ठिकाणी बेरीज असते. प्रश्न क्रमांक 18 बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं. बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक बघा लोकसंख्येचं या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी व्यक्तिमत्व हे खालीलपैकी कशाचा परिणाम असतो. बघा मानवी व्यक्तिमत्व हे खालीलपैकी कशाचा या ठिकाणी परिणाम असतो. बघा पर्याय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वंश परंपरा आणि पर्यावरणामधील बघा परस्पर क्रिया. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारले बघा खालीलपैकी काय पृथ्वीला सर्वात जवळ आहे. बघा पृथ्वीला खालीलपैकी काय सर्वात जवळ आहे. बघा सूर्य जवळ आहे, चंद्र जवळ आहे, ध्रुव तारा शनी पृथ्वीला सर्वात जवळ खालीलपैकी काय आहे. बघा चंद्र पृथ्वीला या ठिकाणी सर्वात या ठिकाणी जवळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रात आंधळेपणा हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. बघा रात आंधळेपणा खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील अजीवनसत्वाच्या अभावी बघा रात आंधळेपणा या ठिकाणी हा रोग होत असतो. प्रश्न क्रमांक 22 बघा नॉर्वे आणि फिनलँड या 2 देशामध्ये खालीलपैकी कोणता देश पडतो. बघा नॉर्वे आणि बघा फिनलँड या 2 देशांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता देश पडतो. बघा पर्याय बघा पोलंड, जर्मनी, स्वीडन आणि हंगेरी या ठिकाणी बघा 4 पर्याय होते. तर नॉर्वे आणि बघा फिनलंड बघा या 2 देशामध्ये या ठिकाणी स्वीडन या ठिकाणी हा देश पडतो. प्रश्न क्रमांक 23 बघा शिक्षकाच्या बघा समायोजनाची प्राथमिक जबाबदारी खालीलपैकी काय. बघा शिक्षकाच्या समायोजनाची प्राथमिक जबाबदारी खालीलपैकी काय आहे. बघा शिक्षक स्वतः ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी आपल्याला मन पूर्ण करायचे आहे. बघा या ठिकाणी एक मन होती, या म्हणीमध्ये बघा एक शब्द या ठिकाणी गाळलेला होता. तर या ठिकाणी आपल्याला मन पूर्ण करायचे आहे. बघा कुऱ्हाडीचा बघा या ठिकाणी बघा टिंब गोतास काळ. तर या रिकाम्या जागेमध्ये बघा खालीलपैकी कोणता शब्द येईल. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा जागतिक तापमानवाढ म्हणजेच खालीलपैकी काय. बघा जागतिक तापमानवाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच खालीलपैकी काय.
बघा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी होता। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पृथ्वीवर हरितगृह वायूमुळे वातावरणामध्ये तापमान वाढ होणे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक 26 बघा भारतामध्ये विचारले सर्वात पूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य। बघा भारतामध्ये विचारले सर्वात पूर्वेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील अरुणाचल प्रदेश। बघा हे भारतामधल्या या ठिकाणी सर्वात पूर्वेकडचं या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा खालीलपैकी कोणता बघा कोळशाचा प्रकार नाही। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत, यापैकी बघा कोणता एक प्रकार आहे जो प्रकार बघा कोळशाचा या ठिकाणी प्रकार नाही। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बिटुमिनस, लिग्नाइट, पीट बघा हे 3 या ठिकाणी कोळशाचे प्रकार आहेत। तर डोलोमाइट बघा या ठिकाणी कोळशाचा या ठिकाणी प्रकार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 28 बघा विद्युत दिव्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो। बघा विद्युत दिव्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो। बघा विद्युत दिव्यामध्ये बघा प्रामुख्याने बघा नायट्रोजन हा वायू बघा प्रामुख्याने विद्युत दिव्यामध्ये भरलेला असतो। प्रश्न क्रमांक 29 बघा भारतामध्ये एकूण अधिकृत भाषा खालीलपैकी किती आहेत। बघा भारतामध्ये बघा एकूण अधिकृत भाषा खालीलपैकी किती आहेत। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील भारतामध्ये बघा एकूण 22 या ठिकाणी भाषा अधिकृत या ठिकाणी भाषा आहेत। प्रश्न क्रमांक 30 बघा विसंगत या ठिकाणी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 या ठिकाणी बघा ऑप्शन होते, या ठिकाणी आपला विसंगत या ठिकाणी पर्याय ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 डोळ्या या ठिकाणी विसंगत असलेल्या ठिकाणी पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मालिका या ठिकाणी आपला पूर्ण करायची होती। बघा या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी क्वेश्चन मार्क या ठिकाणी खालीलपैकी कोणती या ठिकाणी बघा एबीसीडीच्या ठिकाणी मालिका येईल। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 32 बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो सदन बघा या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजाची सेवा करणारा शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। समाजाची सेवा करणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा समाजाची सेवा करणारा म्हणजे समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 34 बघा या ठिकाणी 16x16x0 या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता। तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी 0 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा टोकियो या देशाची राजधानी खाली बघा टोकियो बघा हे एक शहर आहे, तर हे शहर बघा खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे। बघा ऑप्शन्स बघा जपान, फ्रान्स, इस्रायल आणि ब्राझील। बघा टोकियो हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशाची या ठिकाणी राजधानी आहे। टोकियो बघा हे शहर जपान या देशाची या ठिकाणी राजधानी आहे। विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि बघा हे सर्व प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवले होते आणि बघा तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत।